निजामपूर येथे भव्य आदिवासी समाज मेळावा। आदिवासी समाजाचे ज्यांनी पैसे लुटले त्यांची चौकशी लावणार। इथल्या भामट्यांना तासगाव भागाड एमआयडीसीची लूट करायची होती। आमदार भरत गोगावले यांचं वक्तव्य। महाड विधानसभा मतदारसंघातील निजामपूर येथे आदिवासी समाजाचा भव्य मेळावा दिनांक 9 नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने आयोजित केला होता। यावेळी महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार व आत्ताचे उमेदवार भरत गोगावले यांनी बाबूशेठ खानविलकर यांचं नाव न घेता ज्यांनी आदिवासी समाजाचे भाले तासगाव गावचे एमआयडीसीत गेलेल्या जागेचे पैसे लुटले त्यांची मी चौकशी लावणार असून अशा गोरगरीब लोकांची फसवणूक करणाऱ्यांना त्याची हाय लागल्याशिवाय राहणार नाही। गरिबांच्या जागेचा पैसा घेऊन त्यांनी दुसरीकडे जागेत गुंतवणूक केली आणि हा हरामाचा पैसा बुडाला अशी खरबरी टीका केली। आज जे फिरतायत त्यांनी ना कुठल्या गावाचा विकास केला, ना कोणाच्या सुखदुःखात सामील झाले, ना कोणाच्या अडीअडचणीत धावून आले। त्यामुळे तुम्हाला घरात घेणारा आमदार हवा की बाहेरच्या बाहेर पाकटवणारा ते तुम्ही ठरवा, असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी व्यासपीठावर सरपंच राजाभाऊ रणपिसे, आदिवासी समाज तालुका अध्यक्ष नथुराम वाघमारे, अनंता महाडिक, महेंद्र मानकर, अरुण चाळके, सुधीर पवार, विपुल उभारे, रवींद्र जाधव, नितीन पवार, मंगेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते। विरोधकांचा समाचार घेताना आमदार गोगावले यांनी इथले जे काही भामटे आहेत त्यांना भागाड तासगाव मधील एमआयडीसीची लूट करायची होती, ती आम्ही होऊ दिली नाही, कारण हे राहतात भाले येते एमआयडीसी तासगाव भागाडची। येथील परिसरातील लोकांच्या जागा गेल्या असून मलई यांना खायचे आहे, ते आम्ही कदापि होऊ देणार नाही असा इशारा दिला। मी एकमेव असा आमदार आहे की ज्यांना 8500 महिलांनी रक्षाबंधनला राख्या बांधल्या, त्यामध्ये 3500 महिला आदिवासी होत्या। कोणताही समाज असो, कोणी आजारी पडलं, कोणताही प्रसंग आला तरी आमच्याकडून मदत होते। मी 15 वर्ष येतोय, आता कोणीतरी येतील आणि भूलथापा मारतील, त्याला बळी पडू नका। मला गोरगरीब जनतेचा आशीर्वाद मिळालाय, माझा विजय निश्चित आहे। आता लाडकी बहीण योजनेचे 121 रुपये होणार आहेत। 50 बौद्ध विहारांची कामं चालू असून निजामपूरमध्ये बौद्ध व आदिवासी समाजाकरता सामाजिक सभागृह लवकरच बांधून देण्यात येईल। आपलं सरकार कोणत्या जाती धर्माविरोधात नाही, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कोणाच्या केसाला धक्का लागणार नाही, असं मुस्लिम समाजाला सांगितलं, अशी ग्वाही गोगावले यांनी दिली। भोंगानी राज ठाकरेंनी सांगितलं भोंगे उतरवू। 4 वर्षे त्यांचं हे वक्तव्य सुरू आहे, पण आपलं सरकार उतरवणार नाही। हे आपलं सरकार कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही, त्यामुळे मुस्लिम समाजाने कोणताही विचार मनात न ठेवता महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन देखील यावेळी त्यांनी केलं। यावेळी आदिवासी समाज हा पूर्णपणे गोरगरिबांचे आमदार भरत गोगावले यांच्याच पाठीशी ठामपणे राहणार असल्याची ग्वाही आदिवासी समाज तालुका अध्यक्ष नथुराम वाघमारे यांनी दिली। पतंगराव देशमुख 11 वेळा आमदार झाले, आमदार भरत गोगावले हे त्यापेक्षा जास्त वेळा होतील असं प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष रवी शेठ जाधव यांनी केलं। युवासेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला। दाखणे येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश हा शिंदे गटाचा दाखवून खोटा प्रचार केला। विरोधक दाखणे ग्रामपंचायतीत येऊन भरत शेटने वाट लावली असा प्रचार करतात, मात्र भरत शेटने दाखणे गावाला विकासाची वाट दाखवल्याचा दावा प्रसंगी केला। निजामपूर सरपंच राजाभाऊ रणपिसे यांनी निजामपूर विभागातून आमदार भरत गोगावले यांना 5000 मताधिक्य देण्याचं आश्वासन दिलं। निवडणुका आल्यावर जनतेत फिरणाऱ्या विरोधकांना 20 तारखेनंतर घरी बसवल्याशिवाय पर्याय राहणार नाही। सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्यांना तुम्ही मतं दिली तर ती मतं वाया जाणार आहेत, असा सल्ला देखील मतदारांनी दिला। आदिवासी वाड्यांशी माझ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा अत्यंत जवळचा संबंध येतो। त्यांच्यावर कुठलीही अडीअडचण असेल, काही असेल तर ते भरत शेटकडे येतात किंवा इथले माझे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडे जात असतात। रक्षाबंधन असेल, गणपतीचा सण असेल, नवरात्र असेल, हे असे सणाला प्रत्येकाला येत असतात, भेटीगाठी होत असतात। आणि म्हणून करता यांना सगळ्यांना एकत्र करून त्यांना मार्गदर्शनचा मेळावा होता। आम्ही केलेली काही विकास कामं, पुढची काय करायची विकास कामं, त्यांच्या असणाऱ्या काही शबरी घरकुल योजना, त्यांच्या काही जागेच्या समस्या, कारण आदिवासींची कुटुंब वाढत जातात, त्यांना जागा नसते आणि मग गावठाणाच्या जागा संपलेल्या असतात। तर अशा अनेक समस्या ते भेडसावत असतात, त्या परिपूर्ण करून देण्याचं आश्वासित आम्ही आज केलेलं आहे। आणि या सगळ्यांचं सहकार्य, पाठिंबा आज त्या मंडळींनी द्यायचं ठरवलं होतं आणि म्हणून एवढा मोठा मेळावा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। निजामपूर विभागातले मी अध्यक्ष आदिवासी समाजाचा, आणि शेठ आमच्याबरोबर हे नेहमीच असतात आणि आमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यासाठी आम्ही आज निजामपूर विभागातला मेळावा भरवलेला आहे। आणि आमच्या ज्या काही त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत। आम्हाला या भागामध्ये समाजमध्ये मोठा बांधण्यात यावा मेळावा, आणि या निजामपूर भागामध्ये लोकसंख्या भरपूर मोठी मोठ्या प्रमाणे असल्याने आम्हाला ती मिळावं हा अपेक्षा। दुसरं असे शेठ म्हणजे आमचे आमदार भरत शेठ सर आम्हाला आयुष्यात मिळणार नाही, की हा जगात मिळणार नाही। आम्हाला
आणि म्हणून आम्ही हा मेळावा भरला. आम्ही संपूर्ण आदिवासी समाजाचा पाठिंबा आम्ही त्यांना देणार आहोत. त्यांना बरोबर मतदानाने निवडून देणार पण आहोत 20 तारखेला. आणि 23 जाहीर सभा म्हणून आम्ही भरवलेली आहे, असे मी जाहीर करतो सर्व. उबाटाकडनं आता आव्हान दिलं जातंय स्नेहल जगताप यांना या निजामपूर भागातून 8,000चा मताधिक्य देण्यात येईल. आपली भूमिका काय असेल? ज्याने आश्वासन दिलंय ते सगळं चुकीचं आहे. आमच्या इथं कार्यकर्ते आहेत तेवढे त्यांचे मतदार नाही, त्यामुळे त्यांनी अशा आवाड्या पुढू नयेत. आमदार भरत शेठ घराघरात पोचलेले आहेत आणि त्यांचा जो उमेदवार आहे जगताप मॅडम तिला कोणी पाहिलेली देखील नाही. त्यामुळे अशा आवाड्या करणाऱ्यांचा मी मनापासून निषेध नोंदवित आहे. निजामपूर विभागात भरत शेठना 5,000च्या लीडने आम्ही सर्व पक्षाची आघाडी निवडून आणू अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. जे बोलतायत यांना हे चपराक आहे. 23 तारखेनंतर हे जे बोलणारे जे कुठे असतील यांचा भरवसाही राहणार नाही, यांना जागाही नसेल. तर ते परत येणार आहेत. नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे? लोकांना संभ्रम आहे. तुम्ही जो आता प्रश्न विचारलात तो प्रश्न संपूर्ण विभागामध्ये पडलेला लोकांना प्रश्न आहे. पण मी आत्ताच माझ्या छोट्याशा भाषणामध्ये मी सांगितलेलं आहे साहेबांची जी भूमिका आहे ती. आदरणीय खासदार तटकरे साहेबांनी आम्हाला मुंबईला बोलून जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे की ज्या पक्षामध्ये आपण आता काम करतोय तो पक्ष हा आपला कायमस्वरूपी आहे. जे लोक नेरेटिव्ह पसरवत आहेत त्याचा याच्यामध्ये साहेबांचा याच्यामध्ये कुठलाही संबंध नाही आहे. हा वेळोवेळी साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्या दिवशीच्या गोरेगावच्या सभेमध्ये तर साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे, काल भैरवाची शपथ घेऊन साहेबांनी सांगितलेलं आहे की आदरणीय भरत शेठ गोगावलेंचा महायुतीचाच काम करायचं आहे. त्यामुळे हे जे नेरेटिव्ह पसरवणारे लोक जे आहेत त्यांना पुढे पक्षामध्ये स्थान मिळणार नाही हे तटकरे साहेबांनी आम्हाला छाती ठोकून सांगितलेलं आहे. खानविलकर यांनी पक्ष सोडल्यानंतर या ठिकाणी कुठेतरी शंका उपस्थित केली जाते. नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या विभागामध्ये काय भूमिका असेल? राष्ट्रवादी पक्षाची या विभागामध्ये जी भूमिका पहिल्यांदा होती तशीच आहे. कारण आम्ही साहेबांना मानणारे सगळे लोक आहोत आणि साहेबांच्या कामावरती विश्वास ठेवून आम्ही सगळे लोक भरत शेठ साहेबांना साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही त्यांना मदत करणार आहोत. आणि आता आम्ही जिथे जिथे कुठे पण प्रचाराला जातोय तिथं सगळ्यांचा प्रतिसाद हा भरत शेठ साहेबांनाच आहे. कारण तटकरे साहेबांना जी मानणारी लोक आहेत ते भरत शेठ साहेबांनाही तेवढीच मानतात. त्याच्यामुळे आम्ही जे काही काम आहे महिला वर्ग हा पूर्णपणे आम्ही महायुती सरकारचंच करणार आहोत. असं काही झालेलं नाहीये. साहेबांनी असं सांगितलेलं आहे की जो कोणी पण मला आता सोडून जो दुसरीकडे जाणार आहे त्याला मी कधीही इथे घेणार नाही. कारण ही धर्मशाळा नाहीये आणि हे तटकरे साहेबांनी कधीच असं दुमत ठेवलेलं नाहीये की आज ते स्वतः सांगितलंय की माझ्यापेक्षा तुम्ही जास्त काकणभर प्रचार हा भरत शेठचा जास्त करायचा आहे. आणि त्याच्यासाठी जर कोणी परत येणार आहेत म्हटले, हे जर समजा कोणी बोलत असेल तर त्याला मी वैयक्तिक त्याचा नंबर घेऊन किंवा जो माणूस अफवा पसरव होतोय त्याला मी वैयक्तिक कायदेशीररित्या त्याला विचारून घेणार आहे की माझं नाव तटकरेंचं नाव तू का खराब करतोस म्हणून.